नमस्कार. पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. बहाडोली, बऱ्हाणपूर, नानिवली, रावते, चिंचाळेपाडा, किराट, सातवीपाडा, खडकीपाडा आणि चहाडे परिसराला त्यांनी भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. आमदार विलास तरे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून पात्र नागरिकांना शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी NDRFसह सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी संकटाच्या काळात नागरिकांना तातडीने मदत आणि बचावकार्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलसोबत राहा. साहेबांनी खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, म्हणजे लक्ष दिलेलं आहे. कॅनलचा बॉल कुठला आहे? गावा कॅनल आहे ना, तो तिथे कसा ओहला आहे आपला. या ओहलावरती मोठा हा त्याने हे केलेला बांधकाम केलेलं आहे. तो फुटल्यामुळे सगळ्या पाण्याचा प्रवाह तो इकडे आला. मेन कॅनल आहे. मेन कॅनल त्याचे पंचनामे फोटो काढून घ्या. कुठल्या विषयाला प्रायोरिटी कशी द्यायची ती मग बसून आपण डिपार्टमेंट वाईज सर्व हे करू. त्यांनी जे सांगितलं ते पण फोटो आणि तात्काळ लक्ष देऊन केलं ना तर होईल. नाहीतर पुन्हा पाऊस जर झाला ना, घरात राहण्याची व्यवस्था जे आपले